नमस्कार. इन गोवाच्या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचंच अगदी हार्दिक स्वागत. मित्रहो, येत्या 1 एप्रिलपासून राज्यात 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. यावर्षी 10वीच्या परीक्षांचं स्वरूप थोडंसं बदलण्यात आलं आहे. हे स्वरूप नक्की कोणत्या प्रकारचं असेल आणि मुलांनी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे यावर चर्चा करण्यासाठी आमच्या इन गोवा स्टुडिओत उपस्थित आहेत प्राध्यापक नागेश सरदेसाई. नमस्कार सर. नमस्कार. प्राध्यापक नागेश सरदेसाई हे गोवा बोर्डाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत. तसंच इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयांचे ते अध्यापकही आहेत. शिवाय गोवा बोर्डाच्या एक्झाम्समध्ये त्यांनी एक्झाम मॉडरेटर तसंच चीफ मॉडरेटर म्हणूनही काम केलं आहे. आज आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की 10वी परीक्षा या परीक्षेचं स्वरूप आणि मुलांनी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे. सर नमस्कार आणि इन गोवा स्टुडिओत आपलं स्वागत. सर, मला सांगा की यावर्षी म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत किंवा मागील काही काळाच्या तुलनेत यावर्षी 10वीच्या परीक्षेमध्ये या परीक्षेच्या स्वरूपामध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे. हा बदल नक्की कोणत्या प्रकारचा आहे आणि मागच्या परीक्षा कशा होत्या याबद्दल काय सांगा. आता आपण जर एक धावती नजर पाठीमागे वळवली तर आपल्याला दिसून येईल की 2020 साली कोविड महामारी झाली होती आणि तेव्हा ही मुलं जी आता 10वीच्या परीक्षेत बसणार ती मुलं 6वीत होती. आता आमच्याकडे कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन अंडर राईट टू एज्युकेशन अंमलात आहे. जर आपण बघितलं 2021 साली परीक्षा झाल्यात नाही. म्हणजे कोविडच्या महामारीच्या सावटामध्ये इंटरनल असेसमेंटवर मुलांना प्रमोट करण्यात आलं आणि त्यानंतर 21-22 सत्र आणि 22-23 सत्र ह्या दोन्ही सत्रामध्ये शालांत मंडळाने निर्णय घेतला की परीक्षा व्हायला असणार, पण त्या परीक्षा टर्म पद्धतीने घेतात. म्हणजे 2 टर्म्स घेण्यात आले आणि फर्स्ट टर्म हा MCQ पद्धतीने होता आणि सेकंड टर्म हा डिस्क्रिप्टिव्ह. म्हणजे 2-2 तासांचे 40-40 गुणांच्या ह्या परीक्षा होत्या. आता 2023-24 सत्र जे आता 1 एप्रिलपासून सुरू होणार जसं आपण सांगितलं, त्या सत्रामध्ये मुलांना 80 मार्कांचा पेपर भाषा सब्जेक्ट त्याप्रमाणे विज्ञान आणि गणितामध्ये द्यावायला लागेल आणि त्यांना 3 तास भेटेल. 2.5 तासांच्या 3 तास म्हणजे आपण विचारणार 2.5 अर्धा तास जादा कशाला दिला आहे. म्हणजे अर्धा तास आता आपण बघतो की ही मुलं ताणविरहित परीक्षा द्यायला पाहिजे, टेन्शनलेस. म्हणजे एक आपण बघतो की ही मुलं 15.5-16 ह्या वयोगटात असतात आणि त्यांच्या जीवनातली ही सर्वात पहिली परीक्षा पब्लिक एक्झामिनेशन असते आणि त्या संदर्भात आता जसं आपण म्हटलं की राष्ट्रीय धोरण शिक्षण धोरण आणि NCERTची पाठ्यपुस्तकं अंमलात आहे गोव्यामध्ये आणि तसं देशामध्ये. आणि त्या संदर्भात जर आपल्याकडे शिक्षण पद्धतीमध्ये 2012 ते 2020 परीक्षा 80 मार्काच्या घेत असेल आणि त्याला 2.5 तास. आता फक्त बदल काय झाला की मुलांना 30 मिनिटं जादा मिळणार. म्हणजे अवधी वाढविण्यात आला आहे आणि तो 30 मिनिटांचा जो अवधी आहे त्यांना तो आम्ही इंग्रजीमध्ये त्याला कूलिंग टाईम म्हणू शकतो. कारण त्यांना टेन्शन यायला नको. ही बोर्डाची मुलांसाठी, कारण आजचं शिक्षण स्टुडंट फ्रेंडली असतं. स्टुडंट फ्रेंडली वातावरण. विद्यार्थ्यांना परीक्षा 2.5 तासात संपवली तरी सुद्धा ते आपले फेरनजर मांडण्यासाठी. आता जर आपण बघितलं सर्वसामान्य स्टुडंट 6 पेपर देतो. म्हणजे 3 भाषा, इंग्रजी प्रथम, त्यानंतर हिंदी 100 मार्क, इंग्रजी 100 मार्क, 20 मार्क इंटरनल्स असतात. म्हणजे 80+20 100. त्याचप्रमाणे एक थर्ड लँग्वेज असते, त्यात कोकणी, मराठी, आणि एक फॉरेन लँग्वेजचा पण समावेश असतो. त्याच्या व्यतिरिक्त विज्ञान आणि गणित ते 100 मार्काचे 3 तासांसाठी. 20 मार्क अवांतर प्रॅक्टिकल असते सायन्समध्ये. विज्ञान 70 मार्क आणि 20 मार्क प्रॅक्टिकल, 10 मार्क जनरल असं असतं आणि असेसमेंट इंटरनल. आणि गणितामध्ये जसं सर्व लँग्वेजेस आहे 80+20. आता गणितामधली विशेष काय की गणित आता आपण बघतो गोव्यामध्ये मुलांना गणिताच्या संदर्भात जर
लेवल सर्व मुलांचं एकसारखं नसतं आणि त्या अनुषंगाने शालांत मंडळाने गेली 2-3 वर्ष आपण बघितलं तर आपल्याला दिसून येईल की लेवल 1 आणि लेवल 2 म्हणून केलं आहे. म्हणजे लेवल 1 जी मुलं विज्ञान शाखेकडे वळणा इच्छुक आहे, म्हणजे विज्ञान शाखे म्हणच्यापेक्षा आपण असं म्हटलं तर चांगलं होईल की जी मुलं मेडिसिन, टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर ह्यांचा कल त्या संदर्भात आहे त्या मुलांना लेवल 1 प्रिफरेबली. आणि लेवल 2 जी आहे, आता लेवल 2 म्हणजे आता लेवल 1 आणि लेवल 2 थिअरम्स असतात दोन्ही, त्याच्यावर प्रश्न असतात, रायडर्स म्हणतात, म्हणजे आणखी त्यांना चॅलेंजिंग प्रश्न असतात, ते लेवल 1मध्ये असतात, ते लेवल 2मध्ये नसतात. म्हणजे जी मुलं लेवल 1 घेतात तसं आताच आम्ही सांगितलं की इंजिनिअरिंग किंवा मेडिसिन नाही, आर्किटेक्चर, IIT ला जातात त्यांनी लेवल 1 प्रिफरेबली. सर मला सांगा, या लेवल 1 किंवा लेवल 2 असो किंवा सायन्स असो, सायन्स, मॅथमॅटिक्स आणि भाषा विषय यांना अवधी ठेवण्यात आला आहे 3 तास. आणि सायन्सचा जे टोटल गुण आहे ते 70 आणि 20 मार्क्स प्रॅक्टिकल, 70 अधिक 20 अधिक 10 मार्क्स. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आमच्या इथे सोशल सायन्स. सर ही चर्चा मी पुढे चालू ठेवूया, आता घेऊया एक छोटासा विसावा. मित्र आपण पाहताय 10वी परीक्षा मार्गदर्शन. ही चर्चा पुढे अशी चालू राहणार आहे, कुठे जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास.